हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 29 एप्रिलला सैराट हा नवा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटाबद्दल प्रदर्शनापूर्वीच प्रचंड उत्सुकता आहे, बोलबाला आहे. या पिक्चरबद्दल चर्चा सुरू आहे. त्याची कारणं अनेक आहेत. एकतर हा चित्रपट आहे नागराज मंजुळे यांच्या लेखणीतला आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला. याला संगीत आहे अजय अतुल यांचं आणि त्याचबरोबर या चित्रपटातून एक तरल प्रेम कहाणी आणि त्याबरोबर समाजातील दाहक वास्तव याची जोड असल्यामुळं हा चित्रपट कसा असेल याच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये आत्तापासून उत्सुकता आहे. 29 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी सैराट मधलं एक गाणं ऐकूया आणि मग सुरेल सुरुवात करूया. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी. सैराट मधलं हे गाणं आपण आता ऐकलं पाहिलं. अतिशय भन्नाट चित्रपट असं वर्णन करता येईल असा हा सैराट. आज या सैराटची संपूर्ण टीम आमच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. मी सर्वप्रथम स्वागत करतो अजय गोगावले, नमस्ते, अतुल गोगावले, सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल ही जोडी, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक नागराज मंजुळे. या चित्रपटामध्ये जिनं हिरोईन अशा अर्थानं म्हणू आपण पण नायिकेचा रोल केलाय असा फ्रेश चेहरा असलेली रिंकू राजगुरू. नमस्ते. आणि त्याचबरोबर या चित्रपटाचा नायक आकाश ठोसर. सगळ्यांचं स्वागत आहे. नागराज, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. पिस्तुल्या झाला, त्यानंतर फॅन्ड्री आला, फॅन्ड्री नंतर आता हा तुमचा नवीन चित्रपट येतोय सैराट. काही दिवसांपूर्वी मी ऐकलं होतं की मुळात सैराटची कथा तुमच्या डोक्यात आधीपासून तयार होती, म्हणजे फॅन्ड्रीच्या आधीपासून तयार होती. पण मग या कथेला मूर्त स्वरूप यायला इतका उशीर का लागला? म्हणजे सैराटमय का झालेला नव्हता डोक्यात? सैराट अशी गोष्ट होती की मला त्या काळात त्याचा जीव सापडत नव्हता. फॅन्ड्रीच्या अगोदर 2009 पासून माझ्या डोक्यात ती गोष्ट होती. मी लिहायचा प्रयत्न करत होतो, पण असं वाटायचं की ही जी गोष्ट आहे ह्याला मी ज्या पद्धतीने सांगू इच्छितोय तर कदाचित मी ती तशी सांगत नाही. म्हणजे एखादा जोक तुम्ही जर मख्ख चेहऱ्याने सांगितला तर मजा येणार नाही. एखादी आनंदाची गोष्ट तुम्ही दुःखी चेहरा करून सांगितलं मजा येणार नाही. तर काहीतरी त्या अभिव्यक्तीत मला ताळमेळ सापडत नव्हता. तर मी लिहित होतो, मला स्वतःलाच आवडत नव्हतं आणि मग मी तसंच ते बाजूला ठेवलं. आणि फॅन्ड्री झाल्यानंतर जेव्हा शूट वगैरे झालं आणि रिलीजच्या काळात परत माझ्या मनात ती गोष्ट फिरू लागली आणि मी विचार करायला लागलो. मग चर्चेतून ह्याच्यातून मला ते सापडायला लागलं. मग निखिल साने सरांना ऐकवलं, मग अजय अतुल यांना ऐकवलं आणि खरं तर ती गोष्ट या प्रवासात मला अधिकाधिक उलगडत गेली. मी सैराटला म्हणजे खूप मला भारी वाटतं की सैराट ना खूप संवाद आमच्या मनातल्या एकमेकांच्या आयडिया, एकमेकांची व्हिज्युअल्सवरून संगीत हे इतकं छान डेव्हलप होत गेलंय आणि ते शेवटीपर्यंत त्याला आम्ही आकार देतोय.
एखादं असतं ना पेन्सिलचं चित्र, तर त्याच्यात तुम्हाला गरज नाही, ते पेन्सिलनं छान दिसतं. आणि एखादं असतं की तुम्ही रंग भरू शकता, तर रंग भरण्याला खूप वाव आहे, अनेक रंगांना वाव आहे, अनेक लोकांच्या कोंचलेला वाव आहे. तर त्या पद्धतीची सैराट गोष्ट आहे. आणि यातलं संगीत, आमच्या चर्चा, प्रोडक्शन, निखिल सरांचं विजन किंवा हे असं करूयात, हे असं असायला पाहिजे, मग कास्टिंग बाबत चर्चा. म्हणजे आम्ही 4 लोक आहोत, अजय, अतुल, निखिल, सानी आणि मी, की आम्ही सगळ्यात सुरुवातीला याचा विचार सुरू केला. त्यानंतर एक एक गोष्ट माणसं जोडत गेली. टेक्निकल पासून सगळ्या आस्पेक्टवरती आम्ही त्यानंतर विचार करायला घेतला. त्यामुळे फॅन्ड्रीच्या आधी ती होऊच शकली नव्हती आणि ते बरंही झालं. आणि फॅन्ड्री सारखी फिल्म मला खरं तर पहिल्यांदा बाकीचे म्हणले की तू अशी फिल्म पहिल्यांदा करायला पाहिजे. आणि मला आता आनंद वाटतं की सैराट आत्ता होते आणि ती त्याच्या स्वरूपात, करेक्ट स्वरूपात ते आत्ता होऊ शकते. नेमक्या वेळी आता नेमक्या वेळी नेमक्या पद्धतीनं त्याच्या हा. अच्छा, खरं तर परिसस्पर्श ही संकल्पना खरी आहे की खोटी आहे मला माहित नाही, पण ती संकल्पना म्हणून खूप छान आहे. एखाद्या चित्रपटाला जेव्हा अजय अतुल यांचं संगीत असतं तेव्हा मला वाटतं तो खऱ्या अर्थानं परिसस्पर्श असतो. अजय अतुल आज दोघंही आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की कुठलाही चित्रपट तुम्ही स्वीकारता तेव्हा त्याचे मूलभूत निकष तुम्ही काय बघता त्याच्यातले? मुळात परत तर मी सगळ्यांना नमस्कार करतो. पहिल्यांदाच तुमच्या चॅनलवरती आलो, सो तुमचेही आभार. पुन्हा पुन्हा वारंवार या नक्की 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 आता नक्की येणार. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी निकष एवढाच असतो आमचा की मुळात आम्हाला ते हिट व्हायला पाहिजे. जी स्टोरी आहे ती आम्हाला हिट व्हायला पाहिजे ॲज अ पर्सन हिट झालं. दुसरा निकष आमचे बरेच असतात, त्याच्यातले दुसरा निकष म्हणजे ज्याच्या बरोबर आम्ही ती स्टोरी करणार असू तो माणूस आम्हाला हिट व्हायला पाहिजे. त्याचं आमचं ट्युनिंग जमलं पाहिजे, नाळ एक काय म्हणतात त्याला, एक कनेक्शन जुळलं पाहिजे. तिसरा निकष आहे की म्युझिकली आम्हाला त्याच्यामध्ये काय नाविन्य करता येईल. कारण मोस्ट ऑफ द टाइम या दोन्ही जरी गोष्टी झाल्या किंवा त्या होत नाहीत फार, तर जरी झाल्या तरी असं होतं की म्युझिकली मग एक सॉलिड कॉमेडी पडाली करा आणि मग एक दुःखी गाणे जरा खेळ मांडल्यासारखं असं करा. आणि मग म्हणजे येतानाच तुमच्याकडे अशा डिमांड घेऊनच येतात का काही? मेनू कार्ड येतं आमच्याकडे. अच्छा, पहिलं तर आता तर बंद झालं, आम्ही तसं करू देत नाही आणि झालंही नाही आमच्याकडनं कधीच. आम्हाला नाविन्यपूर्ण काय करता येईल त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी, ते 3 गोष्टी आम्हाला जर पटल्या तर मग आम्ही काय म्हणतात त्याला जम्प मारतो त्याच्यात. आता आपण सैराटविषयी बोलू. या पिक्चरच्या म्युझिकमध्ये तुम्ही पहिल्यांदाच हॉलिवूडमध्ये जाऊन रेकॉर्डिंग केलेलं आहे, सोनी स्टुडिओमध्ये. काय वेगळा अनुभव होता आणि तिथे जाण्याची गरज का वाटली? ह्या चित्रपटाची गोष्ट जेव्हा आम्ही ऐकली, आणि असे बरेच फार कमी पिक्चर आहेत की ज्याच्या सुरुवातीच्या काळापासून, म्हणजे अगदी ती रॉ कथा आहे तेव्हापासून आम्ही त्याच्याबरोबर आहोत, असे फार कमी पिक्चर झाले. नॉर्मली कसं होतं, डिरेक्टर आपला विचार करतो आणि त्याचे डायलॉग रेडी असतात आणि मग तो सगळ्यांना ऐकवतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या गाण्यांच्या पोझिशन पण ठरलेल्या असतात. इथे असं झालं ना की आम्ही फ्रॉम झिरो, आम्ही चौघं म्हणजे निखिल, नागराज, आम्ही दोघं, आम्ही फ्रॉम झिरो होतो. म्हणजे त्याच्यातले कुठली त्याची मर्मस्थानं काय काय आहेत ती आम्हाला ओळखता आली. आणि कुठे ना कुठेतरी ती थोडीफार आमच्या प्रत्येकाची एक स्टोरी असल्यासारखी, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना असं वाटेल की ती आपली स्टोरी आहे. तर त्यामुळे त्याची मर्मस्थानं आणि त्याचे उतार चढाव त्या कथेचे ते आम्हाला ठरवता आले. आणि म्हणजे फॅन्ड्रीमध्ये गाण्याला स्कोप नव्हता, पण याच्यामध्ये गाण्याला प्रचंड स्कोप होता. गाण्यांना 4 गाणी होती. त्यामुळे बरं, हा अस्सल ग्रामीण भाषेतला चित्रपट आहे. याची भाषा जी शब्दांमध्ये जी आहे, जी वापरली आहे ती खूप रांगडी आणि खूप असे प्रत्येक शब्द असा इतका सिलेक्ट करून 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 त्याच्यामध्ये टाकलाय. आता एक गोष्ट पाहिजे होती की याला कॉन्ट्रास्ट काहीतरी पाहिजे होतं, कारण नागराज मंजुळे, अजय अतुल म्हणजे पुन्हा काहीतरी हलग्या वाजणार, ढोल वाजणार आणि तेच काहीतरी असं म्युझिक असेल, काहीतरी आपल्या मातीतलं ग्रामीण भागाचं असेल म्युझिक असं. करेक्ट. तर ते एक्सपेक्टेड होतं आपल्या महाराष्ट्रातल्या रसिकांना आणि आम्हाला नेमका त्यालाच छेद द्यायचा होता. म्हणजे आम्ही आतापर्यंत जे काही केले त्यालाच एक क्रॉस काहीतरी करण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये विचार केला की त्याच्यामध्ये सिम्फनी, आपण ट्रीटमेंट सिम्फनिक करू, शब्द जरी ते असले तर, सो दॅट प्रेम ही भावना फार ग्लोबल आहे. इथलं काय आहे, अमेरिकेतलं काय किंवा कुठेही, म्हणजे मला तरी असं वाटतं. तर हे शब्द जरी आपले असले तरी त्याचं ऑर्केस्ट्रेशन आणि त्याचं ग्रँजर हा कमी नाही करायचा आणि ते तितकंच उत्स्फूर्त आणि काय म्हणता येईल तरल त्याचबरोबर, असं दोन्ही वाटलं पाहिजे.
अशा अर्थाने तो विचार केला आणि त्याच्यासाठी झी स्टुडिओ आमच्या मागे उभं राहिलं की ही कन्सेप्ट जेव्हा सांगितली की आपल्याला असं असं करायचं आहे तेव्हा झी स्टुडिओने प्रचंड आम्हाला सपोर्ट केला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी कॉम्प्रोमाइज आम्हाला करू दिलं नाही, त्यांनी केलं नाही आणि त्याच्यामुळेच हा भारतातला पहिला चित्रपट ठरला की जो हॉलिवूडमध्ये त्याचं रेकॉर्डिंग झालं. पण हॉलिवूडमध्ये रेकॉर्डिंग केल्यामुळे त्याच्या टेक्निकल गोष्टीमध्ये वाढ झाली आहे की त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला त्यातनं काय सापडलं की आपल्याकडे भारतामध्ये अशा पद्धतीची यंत्रणा नाहीये म्हणून तुम्ही केलं? त्याचा संबंध नाही. आम्ही यंत्रणेसाठी आम्ही तिकडे गेलोच नाही. आम्ही तिकडे गेलो म्युझिशियन्ससाठी, Okay. ऍक्च्युअल सोल्स साठी तिकडे गेलो. त्यांच्या हार्टसाठी, त्यांच्या प्रॅक्टिस, त्यांच्या एक्सपिरियन्स 40 इयर्स ती लोक ते वाजवतात. या प्रकारचं संगीत त्यांना वाजवणं त्यांच्यासाठी असं वाजवून टाकण्याची गोष्ट होती. ही आपल्याकडे तेवढी स्ट्रॉंगली वाजत नाही. आपल्याकडे लोक आहेत, आपल्याकडे व्हायोलिनिस्ट खूप चांगले आहेत. व्हायोलिन स्ट्रिंग सेक्शन आपला खूप स्ट्रॉंग आहे. फक्त स्ट्रिंग सेक्शन आहे, दॅट्स अ प्रॉब्लेम. म्हणजे फक्त व्हायोलिन व्हिओला आपल्याकडे 8 डबल बास नाही आहेत. आपल्याकडे 12 चेलो तर विचार पण नाही करू शकत, नाहीच आहेत. म्हणजे ते बरं असेल तरी वाजायचे इश्यू आहेत. सो ते एकाच टेक मध्ये ते होऊन जाणं सुद्धा फार अवघड गोष्ट आहे. सो ज्याला जे चांगलं जमतं त्याच्याबरोबर ते करणं योग्य. आम्हाला फायनरीमध्ये हलग्या पाहिजे होत्या, आम्ही नागराजचीच लोक बोलवली होती. ज्याला जे चांगलं जमतं ते त्याच्याबरोबर करायचं. इथे हॉलिवूडला जाऊया असं काही नव्हतं. ती लोक चांगली वाजवतात ना, आपण त्यांच्याबरोबर काम करू. आम्ही आता एक नवीन फिल्म करतो, त्याच्यामध्ये आम्हाला काही बँडवाले पाहिजे, आम्ही बँडवाल्यांबरोबरच काम करणार आहे. सो त्याने फरक आम्हाला त्या टेक्निशियन्स पेक्षा त्या म्युझिशियन्सची गरज होती जास्त. बिकॉज त्यांचा जो फिटनेस आहे, त्यांचा वाजवण्याचं जे टेक्निक आहे, त्यांचा जो प्रोफेशनल प्लेइंग आहे, ते मग का नको हॉलिवूडच घ्यायला? हॉलिवूड सारखं म्हणण्यापेक्षा हॉलिवूडच आहे. बरोबर. अरे हे एकदम हॉलिवूड टाईप वाटतं रे. नाही, हॉलिवूड टाईप नाही, हे हॉलिवूड आहे. सो दॅट्स व्हॉट ते आम्हाला जास्त पटलं. सो त्याच्याकरता तिकडे गेलो आणि त्या लोकांचं खरंच प्लेइंग, त्यांचं अप्रोच, ते सगळं त्यांनी खूप की तुम्ही गाणी ऐकता त्यातली 3 गाणी आणि आता बॅकग्राऊंड स्कोर ऐकाल काही जो फिल्ममध्ये, त्यांनी 3 तासात वाजवलाय. बापरे. अनबिलिव्हेबल. दिस इज 3 तासात 3 तासात वाजवलं. 6 ट्रॅक्स आम्ही ते घेऊन गेलो होतो. म्हणजे इकडे 10 दिवस लागले. बरं, ऑल टुगेदर 10 दिवसाची 66 लोक चांगलं. ऑल टुगेदर रेकॉर्डिंग करत होते. My आजकाल God. पूर्वी व्हायचे लक्ष्मी प्यारेंचे टेक 120 म्युझिशियन आहेत, R.D. बर्मनचे बर्मनचे टेक बरोबर. आहेत. एवढ्या संख्येने म्युझिशियन्स त्यावेळेला तिथे असून दिवसभर टेक ओके होऊन रात्री सिंगर्स किंवा दुपारी सिंगर्स टेक क्लिअर, हे जे हे ॲटमॉस्फिअर होता तो गायबच. आपल्याकडे सध्या सगळे एक एक ट्रॅक करून आपण रेकॉर्ड करतो. आम्ही तसेच करतो, सगळेजण तसंच करतात. जागा, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे. तिकडे ते पॉसिबल होतं. आम्ही 66 लोक एकत्र रेकॉर्ड केलीत ॲट अ टाइम. पण माझा एक मूलभूत बालिश प्रश्न असेल कदाचित, पण मुळात तुमच्या म्युझिकमध्ये इथल्या मातीशी, इथल्या वातावरणाशी आणि इथली जी काही पारंपरिक आपली वाद्य आहेत त्यांचा खूप छान वापर तुम्ही करता. या पिक्चरमध्ये पण हा पिक्चर अस्सल आपला महाराष्ट्रातील, तसं म्हटलं तर सोलापूर करमाळा भागातील तिथल्या लोकजीवनाशी सुसंगत पिक्चर आहे. अशा वेळेला इथली स्थानिक वाद्य पण तुम्ही त्यात वापरली असणारच आहे. मग ती वाद्य वाजवणारे तिथं होणे का इथनं सगळं घेऊन गेला तुम्ही? ते इकडेच इकडे केलं. अच्छा. ते इकडे केलं. सी, काहीही झालं तरी तुम्ही आताही जे सगळं ऐकाल, तुम्हाला त्याच्यातनं आपली एथनिसिटी मिस नाही होणार. हा, नाही ते तर तुमचं वैशिष्ट्य आहे, खासियत आहे तुमची ती. बिकॉज आम्ही त्याच्यातनं डिस्कनेक्ट केलं तर कोणालाच ते आवडणार नाही. आम्ही तिकडे फार एखादी सोनाटा करून आणली तर उपयोग काय त्याचा इकडे? त्याचा फायदाच नाही होत. त्याला आम्हाला आमच्या गाण्यासाठीची रूपरेषा जी आहे ती तशीच राहणार होती. ती ग्रामीणच आहे. गाणं कंपोजिशन ग्रामीण आहे, त्याचं गाभा, त्याचं सोल ग्रामीण आहे. त्याला सजवलंय अशा पद्धतीने की ज्याच्यात ते याड लागल्यासारखं गाणं सिम्फनिक सुद्धा होऊ शकतं आणि ढोलवर सुद्धा होऊ शकतं. सो ते ढोलवर जर होऊ शकतं ते थोडंसं लेट करूया, थोडं थांबून करूया. सिम्फनिक पहिलं एक थोडं मे बी आय कॅन से आपल्या लोकांचं इंटलॅक्ट पण वाढेल थोडासा मे बी. म्हणजे मला तर वाटतं की हे होतं, हे करायलाच पाहिजे होतं. म्हणजे आता जे म्युझिक तयार झाले ते तुम्ही म्हणता अजय अतुलने केले ते भारीच आहे,
पण त्याची गरज पण इतकी करेक्ट होती की हे म्युझिक तिकडेच करायला पाहिजे होतं. हे ह्याच्याशिवाय तुम्ही दुसरं काही करू शकत नाही, असं पाहिजे मग तिथं जायला पाहिजे. नाही तर फक्त एक हाऊस म्हणून हॉलिवूडला जाऊन जाण्यात पण हाऊस म्हणून किंवा फॅड म्हणून किंवा पैसे म्हणून हा, ते म्युझिक तसं पाहिजे, गरज आहे फिल्मची गरज तशी पाहिजे, तितका ग्रँजर त्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही करा. आणि आमचा अजून एक प्रयत्न आमचा असा होता की एक वेळ हॉलिवूडवाल्यांना कळलं नाही ना आपण काय वाजवतोय तरी चालेल, पण आपल्या लोकांना हे कळलंच पाहिजे. नाही, पण मला हेच विचारायचं होतं की हॉलिवूड मधल्या त्या म्युझिशियन्सना हा असा मराठी चित्रपट बनतोय हे त्यांना कळलं का? सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं होतं की मराठी चित्रपट असतो तो एवढीशीच टेरिटरी त्याची आहे, ती महाराष्ट्राच पुरती आहे, ती भारतातली एक लँग्वेज आहे, हे सगळं त्यांना पहिलं सांगितलं. इन बिटवीनच्या काळामध्ये ते विसरून गेले. दे स्टार्टेड कॉलिंग इट बॉलिवूड 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 बिकॉज मुंबईवरनं फोन आलाय, मुंबईवरनं मेल येतोय, ते सगळं बॉलिवूड बॉलिवूड बॉलिवूड. आम्ही परत त्यांना मराठी सांगतोय, पण मराठीला तसा काही शब्द नाही ना, का काही मॉलिवूड किंवा असं काही शब्दच नाही. बॉलिवूड बॉलिवूड सर काय त्याला तुमच्या तोंडून शब्द बाहेर पडलेला आहे. नाही, हा, आपण असं काही शब्द बॉलिवूड नाही. आपण आता एक याच्यातनं मराठी इंडस्ट्रीचा मारीवूड पण म्हणतील लोक. मला आता आकाशकडे यायचंय. मला मुळात तेच विचारायचंय की हा रोल मिळाला कसा आणि मुळात चित्रपटामध्ये काम करायचं अशी पहिल्यापासून लहानपणापासून इच्छा होती का? तसे काही प्रयत्न केले होते का? नाही, तशी बिलकुल इच्छा नव्हती किंवा मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की पुढे जाऊन कधी ऍक्टिंग करेल किंवा काय. आयुष्यात कधी नाटकातही भाग घेतला नाही मी कधीच. बर. तसा माझा जन्म पुण्यातला आहे. 10वी पर्यंत शिक्षण पुण्यात झालं होतं मला. त्यानंतर पुढे मला रेसलिंगची आवड लागली, कुस्तीची. कुस्ती अरे वा. खेळायची. मग कोल्हापुरात कधी आला होता का नाही? कोल्हापूरात पण राहून गेलोय मी काही दिवस कुस्ती शिकायला. कुस्ती शिकायसाठी खास. कुठे? इथे गंगावेश. वा वा वा. अरे आज जवळीक वाढली मग. पण मग रोल कसा मिळाला? 10वी नंतर मी जे नागराज अण्णाचं गाव आहे जेऊर, तिथं रेसलिंगच्या प्रॅक्टिससाठी गेलो होतो खास. मग तिथे एक 5 वर्ष मला वाटतं राहिलो असेल मी. आणि असंच एक दिवस त्यांचा लहान भाऊ आहे, त्यांनी मला तिथे पाहिलं जेऊरमध्ये. आणि पाहिल्यानंतर ते त्यांनी माझे फोटोही काढले. मला विचारलं म्हणजे काय करतोस, काय कधी नाटकात काम केलंय का किंवा ऍक्टिंग केली आहे का? मी त्याला सांगितलं मला कधी म्हणजे ऍक्टिंगचा अनुभव पण नाही आहे किंवा कधीच ऍक्टिंग केली नाही मी. तर ठीक आहे, मला एक 10-12 दिवसांनी परत त्यांनी मला भेटायसाठी बोलवलं. मला माहित नव्हतं की मला ऑडिशनसाठी बोलवलं त्यांनी. म्हणजे ज्यावेळेस पुण्यात त्याला भेटायसाठी आलो त्यावेळेस तिथे त्यांनी 1-2 दिवस माझ्याकडून ऑडिशन घेतलं माझं, डायलॉग हे दिले. त्यानंतर मला वाटतं 1 महिनाभर त्यांच्यासोबत राहिलो मी. सिलेक्ट केलं मला परत. रिंकू, सेम क्वेश्चन. मी अकलूजची आहे. मी 7वीत असताना नागराज अकलूजमध्ये ऑडिशन घ्यायला आलता. गावचा डायरेक्टर म्हणून मी त्याला सहज भेटायला गेले. तर तिथं गेल्यावर तो मला म्हटलं की तू ऑडिशन देते का? म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हा काहीच माहित नव्हतं ना ऑडिशन म्हणजे काय, 7वीत होते म्हणजे काय असतं काय एवढं कळत नव्हतं. मग माझे ऑडिशन पण दिलं. तो म्हटलं अजून तुला काय येतं? म्हटलं मला डान्स येतो. मग मी डान्स पण करून दाखवला. मग नंतर त्याचा एक 10-15 दिवसांनी का महिन्यानी काय फोन आला आणि त्यांनी पुण्यात बोलवून घेतलं. आणि मग असं महिन्याला तो पुण्यात बोलवून घ्यायचा आणि ऑडिशन घ्यायचा. मी त्याला 16 डिसेंबर 2013ला भेटलेले आणि करेक्ट त्याने 1 वर्षांनी 16 डिसेंबर 2014ला मला सांगितलं की तुझं सिलेक्शन झालंय. बर, 1 वर्ष घेतलं. हो. बर. आणि त्यानंतर रोल मिळाला. या पिक्चरची काही गाणी जी बघितली त्याच्यामध्ये बुलेट चालवताना दिसतेस तू, घोड्यावरती बसलेली दिसतेस तू, त्यानंतर विहिरीत उडी मारलेला एक शॉट आहे, झाडावरती बसलेली दिसतेस. हे सगळं करताना भीती वाटत नव्हती? वाटत होती की. मग काय केलं? मला 2 व्हीलर येत होती त्यामुळे बुलेट मी का तसं शिकले, अवघड गेली नाही. घोडा फक्त चालवताना जरा भीती वाटत होती. घोडा चालवताना? हा, कारण मला घोड्याची भीती. पहिल्यांदा घोडा आणलेला, मला म्हणायचे तुला बसायचंय. मग मी त्याला हात लावायला जायचे ना तर मला असं वाटायचं की तू चावेल का किंवा बसला असं वाटायचं तो जास्त पळला तर उधळल वगैरे. पण सगळ्या गोष्टी करताना मजा आली. मला हाच प्रश्न वेगळ्या अर्थाने विचारायचा की मुळात तुम्हाला या दोघांची निवड का करावीशी वाटली? काय बघत होता तुम्ही त्यांच्यामध्ये? आणि मूळ पिक्चरची धाटणी काय आहे याच्याकडे? कारण यांची जी भाषा आहे तीच भाषा पुन्हा या चित्रपटामध्ये ठेवलेली आहे का? जो नागराज मंजुळेचा जो एक USP आहे किंवा खासियत आहे की आपल्या मातीतील, आपल्या भाषेतील, आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचं चित्रण, त्याच्यामध्ये अतिरंजित काहीही नाही. तसंच यामध्ये आहे का सगळं? हो, सैराट खूप गोष्ट तशी खूप खूप साध्या 2 पोरांची गोष्ट आहे. त्यांची भाषा करमाळ्यातलीच गोष्ट आहे असं गृहीत धरा. करमाळा तालुक्यातलं एक काल्पनिक गाव आहे, एक बिटरगाव नावाचं. आमच्या गावातही तालुक्यात एक बिटर गाव आहे, पण आमचं गाव हे काल्पनिक बिटर गाव आहे की ज्याच्यात नदी पण आहे, ट्रेन आहे, एक छानसं गाव आहे की कोलाज तयार झालाय. आणि त्या गावातली 1-2 पोरं आहेत. आजच्या समकालात हे कुठेही असू शकतं, कोल्हापुरात असू शकतं, महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात असे 2 पोरं असू शकतात. आणि अशा 2 पोरांची गोष्ट वास्तवाला धरून आणि तर्क संगतच असली पाहिजे. त्यामुळे ती तशी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांची भाषा पण जी माझी भाषा आहे तीच त्याची भाषा आहे. हा तालमीच्या निमित्तानं माझ्या गावात 5 वर्ष राहिला, त्याने त्याची भाषा त्याची बरीचशी गावाची भाषा आहे आणि ही सुद्धा जवळच राहते.
आणि हिची आई माझ्या गावची आहे, तर त्यामुळे तिची भाषा पण जवळचीच आहे. आणि ही भाषा परत तुम्ही जसं म्हणालात की कॅरेक्टर्स ते इतके हे आहेत ना मातीतले, तर कास्टिंग करताना तुम्हाला तसे चेहरे पाहिजेत. म्हणजे आणि परत एक माझ्या डोक्यात होतं की नेहमी हिरोईन खूप स्लिम ट्रिम सुंदर अशी नाजूक साजूक असते आणि हिरो असा रांगडा आणि तो नेहमीच नाही का अडचणीतून सोडवणारा आणि अशा फार पौराण कथांपासून हे झालंय. म्हणजे सीतेला पकडून न्यायचं आणि रामाने जाऊन सोडवायचे, हे जे गणित आहे मला कळलंच नाही. कारण की आता लेखक नेहमी पुरुष असतील तर ते कधीच ह्याचं उलट तपासणी झाली नाही किंवा उलट्या पद्धतीने लिहिलं नाही. म्हणजे राम अडचणीत सापडलाय, सीतेनं वाचवलं, बाकीच्यांनी सोडवलं, ह्या गोष्टी तसं होतच नाही. तर ह्या मला नेहमी आणि माझ्या आयुष्यातल्या काही ज्या बायका होत्या, माझ्या आत्या होती, तर इतकं भारी कॅरेक्टर होतं आत्याचं. माझं इन्स्पिरेशन आहे. ती आत्या सगळ्यात मोठी होती आमच्या वडिलांच्या त्यात सगळ्या भावंडात, आणि तिला 12 मुलं होती. तिनं दगड फोडून आणि इतकं कष्ट करून संघर्ष करून सगळ्याला सांभाळलं होतं. आणि ती खूप सेन्सिबल बाई होती. आणि मी सिनेमात बघायचो तर खूप मूर्ख बायका दिसायच्या. म्हणजे 80s 90sच्या तर बायका एकदम थिल्लर, त्यांना अक्कलच नाही. नाचायपुरतं यायचं, निघून जायचं, कुठेतरी अडचणी सापडायचं. सगळ्या बायका म्हणजे हिरोची आई पण ईडी, सगळे असे. मला कळायचं नाही की असं का होतंय. हे करता करता आपण लिहितो तर ज्याच्या तक्रार असते ते आपण आपोआप नाकारतो. म्हणजे हे नाही करायचं, हे मी नाहीच करणार आयुष्यात, तर मला हे करायला पाहिजे. तर सैराटची आर्ची ही स्ट्रॉंग होती, साधी होती. म्हणजे जशी आर्ची रिंकू दिसते की जी मजबूत आहे नाही का, ती दिसायला तशी काय एकदम टिपिकली 0 फिगर मुलगी नाहीये. आणि मुलगा मात्र यावेळेस सुंदर आहे जरासा तुलनेनं. आणि ती मला ते मोडतोडच करून बघायची होती की जब्याच्या नावानं खूप जब्या आवडला खूप. माझं मत आहे की जब्या जो सोमनाथ आवड आहे तो सुंदर आहे. जब्या हा जो तो आर्टिस्ट होता तो जब्यासाठीच होता असंच वाटत होतं. म्हणजे दुसरा कोणी ते जब्या आपण इमॅजिनच करू शकत नाही. हे पण तुम्हाला तसंच वाटेल. हे तुम्हाला असं वाटणार नाही की हे चुकलंय. म्हणजे मलाच आवडत नाही. कास्टिंग करताना मला स्वतःला मी 4 वेळा विचार करतो. पहिला विचार करतोय की दिसतात कसे लोक, तर ते दिसल्यानंतर मग भेटून अशी एकसारखी दिसणारी. आता ह्या आकाशनं जो रोल केला परशाचा, याच्यासाठी खूप मुलं बघत होतो मी. परशा आणि आर्ची यांच्या फिल्ममध्ये नाव आहे आणि हिचं नाव रिंकू आणि त्याचं आकाश आहे. तर रिंकूच्या रोलसाठी सुद्धा मी खूप मुली त्यावेळेस ऑडिशन करत होतो, त्यांना बोलत होतो. त्यांना मलाच विश्वास बसत नव्हता ही आर्ची आहे. आणि जोवर मी विश्वास ठेवत नाही त्याच्यावरती, तर मी दुसऱ्याला विश्वास कसा म्हणजे पटवून देऊ की नाही ही आर्ची आहे. तर एक तर लुक मधून आहे, लुकच्या नंतर मग आवाज आहे, आवाज नंतर मग म्हणजे कुठलाही माणूस पहिल्यांदा दिसतो आणि तो कसा वाटतो ह्याच्यावरच डिपेंड आहे. दिसणं आणि असणं नंतरची गोष्ट येते. तर ही कास्टिंग जी केली तर त्या कॅरेक्टरच्या शोधापोटी मी केलं की जे जशी पात्र आहेत तशी ही दिसली पाहिजेत. आणि रिंकू खूप लहान होती, 7वीत होती, तिचा आवाज खूप बारीक होता, तिला काहीच कळत नव्हतं. आणि बाकीच्या नाही मला आश्चर्य वाटायचं माझ्या सगळ्या मित्रांना टीमला की अरे ही खूप छोटी आहे. पण त्यावेळेस ठरलं नव्हतं शूट कधी करायचंय. आणि मी म्हटलं की तोवर कदाचित ही होईल. तिला जे मी असं काही कालांतरानं बोलवायचो की तिच्यात नेमकं काय प्रोग्रेस झाला आहे, तिचा आवाज कसा वाटतोय. मग तिला मी व्यायाम करायला सांगितलं होता, तिला घरी सांगून तिला ना जरा खा पी, आणि तिनं सायकलिंग आणि तीन भरपूर तिने त्या काळात केलं. तिला गाडी पण शिकवायला सांगितली होती. या सगळ्या गोष्टी त्या वर्षभरात सांगितल्या. आणि मी ठरवलं होतं वर्षभरामध्ये होमवर्क करून घेतलं. होमवर्क करून घेतलं, तिला सांगितलं नव्हतं की हा त्यासाठी आहे म्हणून. अच्छा, ओके. सैराट विषयी अजूनही काही प्रश्न आहेत, अजूनही काही बोलायचे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. O2 लाईफ आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषण मुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. निरोगी आयुष्याचा मूलमंत्र ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आरोग्य आधार. ताणतणाव मुक्त जीवनाची गुरुकिल्ली. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर मिळेल तज्ञ डॉक्टरांकडून. आधुनिक उपचार पद्धती, प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून चला करूया निरोगी समाज निर्मिती. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आरोग्य आधार. दर शुक्रवारी रात्री 8 वाजता
पुनःप्रसारण शनिवारी सकाळी 8 वाजता आणि रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त चॅनल बी वर. O2 लाईफ आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय सैराट या नव्या मराठी चित्रपटाविषयी. सैराटची संपूर्ण टीम आज आमच्या स्टुडिओमध्ये आहे. अजयजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की या चित्रपटामध्ये जवळपास 3 गाण्यांचे शब्दही तुमचे आहेत, तुम्हीच लिहिलाय. मुळात अशा पद्धतीची शब्दरचना आपली असावी किंवा आपणच ते गाणं लिहावं हा तुमचा आग्रह असतो की ते आपोआप सुचतं की ती त्या गाण्याची गरज म्हणून तुम्ही स्वतःकडे घेतले होतं? नाही, ऍक्च्युली यावेळेला ते तसं झालं, पूर्ण सगळीच्या सगळे शब्द येत गेले. तसं काही इच्छा नव्हती, पण अशी इच्छा वारंवार व्हावी, त्यामुळे चांगला कवी आम्हाला मिळेल, चांगला गीतकार मिळेल. तेच सांगतो मी, मला एनकरेज करू नका. का? कारण काय? नाही, कारण काय, अशी त्यासाठी ज्या एक्सपर्टीज गोष्टी पाहिजे ना, त्याला एक्सपर्ट पाहिजे. मी दरवेळेला सांगतो की मी स्वतःला गायक सुद्धा मानत नाही. याचं कारण एक, कारण मी ज्यांना गायक मानतो ना त्यांच्यासारखा मी नाहीये. सो जर मी त्यांच्यासारखा झालो तर मग मी म्हणेन की हो मी गायक आहे. सो मला उगाच अनेकांना पटणार नाही तुमचं विधान. नाही, मी हे मला सुद्धा पटणार नाही. हा, कारण एकतर गायक म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की अत्यंत मोकळा, हृदयाला भिडणारा आवाज काय असतो तो आम्हाला अजय गोगावलेंच्या दिसतो. थँक्स अ लॉट. म्हणजे खेळ मांडलामध्ये तुमचे जे काही शब्द आणि त्या शब्दांचा उच्चार ज्या पद्धतीने करता तो थेट हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मे बी अशामुळे असेल कदाचित आजकाल कुणी जे स्वतःला गायक म्हणतात ते जरा पटत नाही, पण त्याच्यामुळे असेल कदाचित. एनिवे, सो अबाउट रायटिंग तसं काही मनात नव्हतं. आणि आतापर्यंत काय, मोस्ट ऑफ द टाइम आमच्या प्रत्येक गाण्यामध्ये जेव्हा आम्ही जे पण गाणं करतो त्याची हुक लाईन असते किंवा ती जी मेन लाईन असते ती त्या कंपोजरवरच आम्हाला ऐकू येते. अप्सरा अलीचं अप्सरा अली लाईन असो, वाजले की बाराची वाजले की बारा लाईन असो, मोस्ट ऑफ द टाइम ते गाणं ज्याने ओळखलं जातं, इव्हन आईचा गोचा आईचा गो लाईन असो, डझंट मॅटर, ते जे गाणं ज्या गोष्टीने ओळखलं जाणार आहे ते आम्हाला पहिलं त्या गाण्याबरोबरच ऐकू येतं. हे आत्तापर्यंतचं 99% टाइम हे असंच झालंय. या वेळेला काय होत होतं, आम्हाला हे एक्सप्लेन करायला फार अवघड जात होतं की हाऊ ते इतकं ग्रामीण पाहिजे, असं ग्रामीण पाहिजे, इतकं टेचात पाहिजे, इतकं ठसक्यात पाहिजे, ते सांगणं, ते काय माहिती, ते हृदयीचे ते हृदयी पोचवणं फार अवघड होत होतं. म्हणजे आम्ही लिरिक्स रायटर ट्राय केले, अगदी ग्रामीण ज्यांना नॉलेज आहे त्यांच्याबरोबर सुद्धा, पण ते लिहिताना एक इंटलेक्ट असा येत होता की जो ह्या मुलांच्या बुद्धीला सहन होणारा नव्हता, किंवा ह्यांना ते ह्यांच्यासाठी ते डिस्कनेक्टेड वाटेल. आणि किंवा शब्द काही असे येत होते की त्या एक तर सिम्फनी आणि एक तर पिक्चर ग्रामीण, तर मग ते पिक्चरला सिंकमध्ये जाणारं नव्हतं. सो हे सगळं इतका मेस होत होता की त्याच्यातनं आता काहीतरी वाट काढण्यासाठी एक रफ रेफरन्स लोकांना कळावा, आमच्या निदान आम्हाला तरी कळावं. कारण हा तर म्हणायला लागला की याड लागलं सारख्या गाण्यामध्ये शब्दच नको, ते डाडी डाडा करता ना तुम्ही, ते तसंच गाणं ठेवूयात. म्हणजे या लेवलला लोक म्हणायला लागले शब्दच नको, तसंच सुंदर वाटतंय. मग जरा भीतीदायक अवस्था होती. सो म्हणून स्क्रॅचेस म्हणून वी ट्राईड. असं नव्हतं की ते करायलाच पाहिजे, पण एक गोष्ट फार छान वाटत होती मला की जी कन्व्हिन्स करायला फार वेळ गेला निखिल सानेंना, की सिम्फनी येते आहे, इतकं मेलोडियस गाणं आहे, इतके मेलोडियस चाल आहे, सगळेजण त्याच्यावरती अत्यंत मनापासून प्रेम करत होते त्या गाण्यावर, तर खूप जास्त सगळ्यांचं अगदी पॉझिटिव्ह होते याड लागलं सारखे त्या चालीबद्दल. तर आणि ते शब्द जेव्हा याड लागला असा शब्द पाहायला आला ना, तेव्हा सगळे असे होत होते, हे जरा फारच उथळ नाही वाटत आहे का? म्हटलं हो, ते उथळच वाटायला पाहिजे असं माझं मत आहे. उथळ जेवढं ठेवू, जेवढं ग्रामीण, जेवढं सहज एका शब्दात तो सांगतो याड लागलं, विषय संपला. आणि ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते डायरेक्ट एका स्ट्रोक मध्ये त्याने. तिथे काही साहित्यिक फार बोजड शब्द वापरायची गरज असत नाही. अगदी खरं, काही गरज नाही. एका झटक्यात त्याने ते गाणं मराठमोळं करून टाकलं आणि ते आपलंच वाटतं. एका झटक्यात, एका शब्दात ते मराठमोळं झालं आणि ते कॅरी होतं त्यातनं पुढे.
याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार ग्वाड लागलं ग चांद भासतो दिसाच मावळायला लागलं आस लागली मनात कळवाया लागलं याड लागलं याड लागलं तसंच आताचं बया का बावरलं ते अतुलचं लाईन होतं की ते असंच लाईन आलं पाहिजे होतं त्याच्यामध्ये. सो इवन जिंगाट कधी माझ्या मनात नव्हतं की मी लिहीन. त्या दिवशी तर मी सांगितलं होतं की नाही हे काहीतरी बघा, पण त्याच दिवशी ते आलं. अच्छा. त्याच दिवशी ते त्याच रात्री ते मुखडा लिहून झाला आणि मग त्याचे नागराजला दुसऱ्या दिवशी मुखडा ऐकवला आणि मग नंतर मग आता अंतरा करूया म्हणून अंतरा, पण आता मुखडा झालाच आहे तर मग अंतराही लिहून टाका असं झालं ते. तसंच सैराट झालं जी पण आलं तसाच त्याचाही अंतरा लिहिला. आता तोपर्यंत माझे जे काही माहिती होते ते शब्द, बरं मीटर फार अवघड असतात अजय अतुलची लिहायला, खरंच अवघड असतात. म्हणजे मी आता काय म्हणतात लिरिसिस्ट बोलतोय. व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे गीतकारांची काय कवीची काय अडचण होती ते तुम्हाला कळालं त्याच्यामध्ये? आम्हाला ऑलरेडी माहिती आहे म्हणून तर आम्ही दुसऱ्याला सांगतो ना हे आता आम्ही नाही करत तुम्ही करा. आणि म्हणूनच आम्ही मदत पण करतो. म्हणजे आतापर्यंत जेवढी गाणी लिहिलीत ना, कुठे अडकला एखादा गीतकार की त्याला आम्ही सांगतो पण की आम्हाला काय काय एक्सपेक्टेड, कारण आम्हाला माहिती आहे आमची अपेक्षा जरा खूप आहे. कारण आमचे हट्ट आमचे काय म्हणतात पण त्यामुळे सर्वोत्तम होतं जे काही होतं ते तसंच पाहिजे ना. आता काय माहिती का, आजकाल आपण पहिल्या चाली करतो. काही स्तोत्र किंवा अशा काही गोष्टी असतील की ज्याला आपण हात नाही लावू शकत, त्या कंपोज करायला काही वाटत नाही. पण आज हे फ्रीडम आहे आणि आत्ताच नाही चाललंय, हे खूप आधीपासून चाललंय की पहिली चाल होते आणि मग त्याच्यावर शब्द लिहिले जातात. मी एक मिनिट थांबवतो तुम्हाला. याचं कारण असं आहे की 15-20 वर्षापूर्वी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी परिस्थिती होती की जर तुम्ही त्यावेळेच्या तरुण मुलांना सुद्धा विचारलं, 15-20 वर्षापूर्वी तरुण असलेल्यांना, तर ती मराठी पिक्चर मधली गाणी ऐकायची नाहीत. म्हणजे अगदी रेडिओवर सुद्धा गाणं लागलं तर रेडिओ बंद केला जायचा. त्यानंतर अजय अतुल किंवा त्याच्यात जरासं अलीकडे तुम्ही पुन्हा मराठी फिल्म इंडस्ट्रीला संगीताच्या क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आता तर ती एवढी मोठी उंची तुम्ही गाठलेली आहे, तुम्हाला काही दडपण येत नाही की आपल्याला या स्तरावरती काम करायचंय, त्याच्यामध्ये चुकूनही काही इकडे तिकडे होता कामा नये? नाही, दडपण आतापर्यंत खरंच सांगतो टचवूड कधीच आलं नाही. आणि त्याचं कारण आहे ना, आमचं प्रोफेशन नाही आहे अजूनही वी आर नॉट प्रोफेशनल. ही आमची हॉबी आहे, आम्हाला हे आवडतं म्हणून आम्ही हे करतोय. अजून एक गोष्ट सांगतो ना, आम्ही खरोखर आतापर्यंत कोणी आम्हाला असिस्टंट नाही. ऑफिसचं काम करण्यासाठी आहेत, म्युझिक मध्ये आमच्यासाठी कोणी असिस्टंट नाही. तुम्ही दोघं स्वतः आणि आम्ही स्वतःच सगळंच बोलतो, सगळंच ठरवतो. असं पण नाही की याला फोन कर त्याला फोन कर करायला वगैरे, असं पण नाही. आम्ही स्वतःच करतो. कारण एक गोष्ट चांगली माहिती आहे ना की आम्ही खूप लहानपणापासून आम्हाला ना हे सगळं स्वतः करायचं नव्हतं. पण तुमची बॅकग्राऊंड काय अनेकांना माहित नाही. तुम्ही प्रॉपर कुठे शिकलायत, शास्त्रीय संगीत किंवा असं काही शिकलाय? नाही शिकलो, काहीच नाही शिकलो. संगीताचं काही शिक्षण नाही. शास्त्रीय घरामध्ये काही वारसा संगीताचा, घरातलं वातावरण? नाही, वडील माझे बुलबुल वाजवायचे. बस आपण आम्ही पुण्यातलेच. अच्छा, आम्ही पुण्यातलेच. वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते. पण संगीतकार व्हायचं असं ते ठरलं होतं का? हो, ती इच्छा होती म्हणजे? अच्छा, व्हेरी गुड. तेवढीच एक इच्छा होती आणि ती आता पूर्णपणे सफल झालेली आहे. आणि याच्यापुढे खूप मोठा टप्पा तुम्ही गाठणार, त्यात काही शंकाच नाही. पुन्हा आता नागराज तुमच्याकडे येतो या चित्रपटाविषयी, सैराट विषयी, की सैराट हा म्युझिकल लव्ह स्टोरी म्हणता येईल की पुन्हा एकदा दाहक वास्तवतेचा अनुभव देणारा चित्रपट म्हणता येईल? हे दोन्ही म्हणता येईल त्याला. त्यातलं दाहक काय आहे? त्यातलं दाहक हे आहे की वास्तव आहे त्याच्यात, आणि वास्तव नेहमी दाहक असतं म्हणजे आपल्यासाठी तरी. कारण की माणसं वास्तवात राहायला तयार नाहीत. आता आपल्याला नेहमी कल्पनेत जायची इच्छा आहे, आपल्याला नेहमी तर्कहीन लार्जर दॅन लाईफ पेक्षा अजून काहीतरी जास्त मोठं बघायला लागेल. आणि माणसं मला हे शाहरुख खानची लव्ह स्टोरी नाही आपण अजिबातच नाही. शाहरुखच्या म्हणजे शाहरुखच्या बघून मी पण कंटाळलो, सगळ्याच अमिताभच्या शाहरुखच्या. कारण की थिएटरमधून बाहेर आले की न्यूनगंड उत्पन्न होतो मला सुद्धा. म्हणजे कित्येकदा असं झालंय की तुम्ही पिक्चरमध्ये गेला की तुम्हाला खूप भारी वाटायचं आणि बाहेर आला की परत आपण ते छोटे शूद्र काहीतरी होऊन बसतो की आपल्याला काहीच कंट्रोलमध्ये नसतं. आपल्याला छान गाता येतं, आपला छान आवाज नाही, धारदार नाक नाही, गोरा रंग नाही, सिल्की केस नाहीत, आईबाप नीट नाहीत, सगळ्या वास्तवाचा तुम्हाला लगेच घेराव सुरू होतो. एकाच वेळी 20 जणांना फायटिंग करता येत नाही, मारत नाही, झाडामागं पळून जाता येत नाही, भराभरा ड्रेस चेंज करता येत नाही, काहीच करता येत नाही. मी तर अनेकदा असा मार खाल्लाय, कोणावर अंगावर गेलो असं तर मारच खाल्लाय. तर ही गोष्ट खूप साधी आहे, वास्तविक आहे
आणि त्याच्यामुळे ती दाहक असू शकते काही जणांना. अच्छा. कारण की काही लोकांना वास्तव नकोच आहे. म्हणजे आपल्याला पिक्चरकडे तीच अपेक्षा आहे की आम्हाला वास्तव नका दाखवू, आम्हाला एंटरटेन करा. आणि मला नेहमी प्रश्न पडतो की लोकांना इतकं काय एंटरटेन व्हायचंय, इतकी काय आनंदाची गोष्ट घडली भारतात की सगळीच लोक सारखी एन्जॉय करतात, गाण्यावर नाचतात, हे करतात. सेन्सिबली ऐकायचं किंवा ही गोष्टच नाही आपल्यात. तर ही फिल्म किंवा ह्याची गोष्ट म्हणजे माझ्याकडून तर होणार नाही की एकदमच तर्कहीन काहीतरी गोष्ट करेन. आता ही वास्तव मगाशी म्हणल्यासारखं वास्तव असल्यामुळे दाहक आहे. पण आपल्याही आयुष्यात मला वाटतं संगीत आहे एका वेगळ्या प्रकारे. संगीत असण्याला इतकी सुंदर कला आहे जगातली म्युझिक ही, की तुम्हाला खूप आनंद देतं. म्हणजे मी खूप गाणी ऐकतो, ऐकताना तर इतकं भारी वाटतं की काही संबंध नाही कुठल्या जगाचा दुसऱ्या. सैराटमध्ये किंवा कुठलाही तुम्ही जो एखादा सामान्य माणूस जर घेतला तर त्याच्या आयुष्यात त्याचं काहीतरी म्युझिक वाजतच असेल. कुठलाही सामान्य माणूस असला तरी तो त्याच्या कथेचा नायक असतोच तो. म्हणजे मला गरज नाही की मी काय शाहरुखच्या कथेतलं मला विलन नाही व्हायचं, मला साईड हिरो नाही व्हायचं. मी जेव्हा ती फिल्म बघतो तेव्हा स्वतःला नायक गृहीत धरूनच होतो. सैराट ही अशा छोट्या पोरांची साधी गोष्ट असली तरी ते त्या साध्या गोष्टीचे नायक आहेत. आणि मग त्याच्यात म्युझिक आहे, त्याच्यात खूप मजा आहे. आता आम्ही बर्लिनमध्ये फिल्म दाखवली तर जवळजवळ 70% फिल्मचा भाग लोक खूप हसतात, खूप एन्जॉय करतात, खूप मजा येते. आणि जर्मनीचे लोक टाळ्या शिट्टे वाजवत होते, जर्मन लोक. तर मला तर आश्चर्य वाटलं की जर्मन लोक टाळ्या शिट्टे वाजवतात म्हटलं महाराष्ट्रातले लोक नक्कीच याला डोक्यावर घेणार आहेत. आता म्युझिक येईल तेव्हा तर ते उठून नाचणारच आहेत, हे तर मला आत्ताच लक्षात आले. पण बाकीच्या पिक्चरमध्ये आम्ही सगळे ह्यांना ऐकवली तर सगळ्यांना इतकी मजा आली जेव्हा पहिल्यांदा आम्ही 2016 सालच्या गणपतीमध्ये आता यावी धूम आहे म्हणजे पुन्हा एकदा सैराटची गाणी सगळी. आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. आग उडतय मुंगट पडतय झिंगट रंगात आलं या. झालंय झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग झिंग झिंग. फॅन्ड्रीमध्ये शेवटच्या फ्रेममध्ये शॉटमध्ये तो शेवटचा जो दगड भिरकावला होता तो नागराज मंजुळेचा आतला आवाज होता, व्यवस्थेवरती तो दगड भिरकावला होता. या पिक्चरमध्ये असा कुठला पंच आहे का? आता मी आता सांगणार नाही की काय काय आहे, त्याची मजा नाही. तर मी पण हा पिक्चर सुखांत आहे की दुःखांत आहे? मी आता काहीच म्हणणार नाही. कारण की कसं आता फॅन्ड्रीची अशी गोष्ट आहे की ती सुखांत पण आहे आणि दुःखांत दोन्ही आहे. मला तर ती दुःखांत वाटली होती कारण ही अजूनही दुर्दैवानं परिस्थिती अशीच आहे अशा अर्थानं. पण मला त्यातला सुखांत पण मला जो वाटतो म्हणजे जो मी निहित होता माझ्यासाठी, तो दगड मारतो ते माझ्यासाठी खूप चार्जची गोष्ट. बरोबर. ज्यांना दगड मारायला पाहिजे त्यांना मला दगड मारण्याचं बळ द्यायचं होतं. आणि जे दगड मारायला मजबूर करतात त्यांना तो दगड थोडासा लागला पाहिजे. आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला म्हणून मी विचारलं की या पिक्चर मध्ये असा कुठला दगड आहे? फॅन्ड्रीचा कसं की ज्यांना काही लोकांना तो दगड लागला, काही जणांना हात शिवशिवले की मी दगड मारला पाहिजे. आणि मला त्यात म्हणजे आपण म्हणतो आपण कलाकार म्हणून आपण प्रयत्न करतो. मी त्या एंड स्क्रोलला हलगी वाजली होती आणि हलगी वाजताना हलगी असं वाद्य की अचानक तुम्हाला रक्त सळसळायला लागतं. माझ्यासाठी तर ते असं एक विजयाचं काहीतरी अग्रेसिव्ह ते वाद्य आहे. मात्र त्याच्यावरती बासरी पण वाजायला ऐकायला येते की काहीतरी चुकतंय, काहीतरी दुःखद आहे याच्यात. म्हणून मी ती बासरी त्यावेळेस त्याच्यावरती वाजली होती. सैराट मी आत्ता सांगण्यात अर्थच नाही की काय आहे, पण माझं मत आहे की सेन्सिबल असेल. तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. सैराटचा म्हणजे सैराट रिलीज झाल्यानंतर आपण चर्चा करू की फॅन्ड्रीचा शेवट. असं म्हणेन की दोन अतिशय तरल, अतिशय तारुण्यात पोचलेल्या मुलांचा हा प्रेमाचा प्रवास आहे सैराट म्हणजे. त्याचा आम्ही सुखांत किंवा दुःखांत असा याच्यामध्ये पडलेला नाही, त्यांचा हा प्रवास आहे. मी जी काही त्यातली गाणी बघितली ती बघितल्यानंतर अनेकांना आपला भूतकाळ आठवेल आणि आपल्या बाबतीत असं का झालं नाही म्हणून, किंवा आपल्या बाबतीत सेम असंच झालं होतं. करेक्ट. अशा दोन्हीपैकी काही नुसतीच गाणी नाही सर, तुम्ही सिनेमातले सीन बघा. मी स्वतः सांगतो आम्ही खूप सिनेमा केलेत. आता सुद्धा बॅकग्राऊंड करत असताना मी परत बघतच बसलो. बघितलंय ना, आता झालंय आमचा, आम्हाला जवळजवळ प्रत्येक सीन आणि सीन पाठ आहे. तरी सुद्धा त्याच्यातनं ते फ्रेम एक कधी काय होतं ना, असे फार क्वचित सिनेमे बनतात, फार क्वचित बनतात. आम्हाला माहिती आहे की आम्ही काय करतोय. तुम्हाला कधी असं वाटतं की या ठिकाणी मी हे जे काही म्युझिक दिलेलं आहे ह्याच्याऐवजी हे दिलं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं? नाही, आम्ही जे वाटायचं ते त्यावेळेला वाटून संपून टाकलेलं असतं, कम्प्लिटली संपवलं. कन्व्हिक्शन नसेल तर आम्ही नागराजला पण नाही, आम्ही कोणाला, आम्हाला स्वतःला पण नाही ऐकू देत. तर पण एक गोष्ट आहे, सिनेमा हे माध्यम असं आहे ना की प्रत्येक गाण्यामध्ये किती चांगला असो, वाईट असो, किंवा प्रत्येक सिनेमा तो कसा पण असो, तुम्ही एक इतिहास बनवता हे विसरायचं नाही. ते तुमच्या नावावर राहणार आहे.
त्यामुळे शेवटचा तुम्ही जेव्हा ते गाणं दुसऱ्याला देता की हा आता हे तुम्ही रिलीज करा, तोपर्यंत तुमचं त्याच्यावरचं तुम्ही कम्प्लीट तुमच्यातली कला, तुमच्यातला सगळा पेशन्स सगळं संपलं पाहिजे, इतकं त्या गाण्यामध्ये स्वतः उतरलं पाहिजे. बरोबर. कारण तुम्ही जर का त्या एका तासासाठी किंवा त्या एका दिवसासाठी जर का तुम्ही सोडून द्याल की नाही आज बास मला यार कंटाळा आला, आपण जाऊ दे चल दे पाठवून असंच, तर ते तसं करू नये. आणि आम्ही करतही नाही, आम्ही सोडतच नाही. आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट असो सुरू करतो अशा दृष्टीने सुरू करतो की हे माझं पहिलं प्रोजेक्ट आहे आणि संपवताना असं संपवतो की हे माझं शेवटचं प्रोजेक्ट आहे. याच्यानंतर मला नाही काम करायला मिळालं तर म्हणजे खऱ्या अर्थानं कामाशी निष्ठा काय असते हे तुमच्या कामात दिसतं. पण मला एक सांगा, एखादा नवीन नवखा जर प्रोड्युसर डिरेक्टर आला आणि त्याला जर वाटलं की माझ्या चित्रपटासाठी अजय अतुल हे संगीतकार असावेत, पण त्याची आज ती परिस्थिती नसेल आर्थिक, तर त्याला तुम्ही ट्रीट करता का? आर्थिक परिस्थितीचा आम्हाला फरकच पडत नाही. आमच्यासाठी प्रोजेक्ट महत्वाचा आहे. प्रोजेक्ट महत्वाचा आहे. अच्छा. हा, म्हणजे आम्ही आजपर्यंत गाणं त्यांनी केलं, मी पहिलाच होतो, नौकाच होतो, काही हँड्रीच्या गाण्याच्या वेळी मला माहितही नाही, नागराला माहित पण नाही परत अजून दुसरी गोष्ट भारी काय की ह्या दोघांनी सांगितले आपण गाणं करूया. म्हणजे फॅन्ड्रीचं गाणं हे काही अप्रोच केलेलं गाणं नाही, त्यांना पिक्चर आवडला, आम्ही फक्त दाखवायला नेलता की अजय तू यांना दाखवू पिक्चर, आम्ही सगळ्या लोकांना दाखवत होतो आणि त्या काळात त्यांना दाखवला निखिल सरांनी. आम्ही गेलो, गप्पा निघता या पिक्चरसाठी माझं कॉन्ट्रीब्युशन हे गाणं, हा पिक्चर लोकांनी बघितला पाहिजे असं ह्या दोघांना वाटलं आणि ते गाणं त्यातून तयार. आम्ही प्रमोशनल गाणं करत नाही कधी कोणासाठी, शक्यच नाही ना, आणि कधीच नाही करत. एक गाणं वगैरे तर अजिबातच नाही करत. आणि याचं अख्खं पिक्चर रेडी होतं, पण तरी सुद्धा त्याच्यातला जो क्रक्स आहे ना, त्या फॅन्ड्रीमध्ये ते काय आहे त्याच्यातला जो क्रक्स आहे ना, तो गाण्यामध्ये यावासा वाटला आणि म्हणून ते गाणं केलं. त्यामुळे आम्हाला आर्थिक गोष्टीसाठी फक्त आम्ही त्या एका निकषावर आमच्याबद्दलचा पोचू शकतो माणूस असं काय नाही. अच्छा, ओके. रिंकू आणि आकाश, इथून पुढे आता फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम करायचं की काय ठरवलं नेमकं? पुढचा प्रवास काय असेल? माझी इच्छा आहे पुढे काम करायची, ऍक्टिंग करायची. बर. रिंकू? माझी पण इच्छा आहे, मिळालं तर काम करणार, पण मला डॉक्टर व्हायचंय. बर, ओके. पण मग घरातल्यांचा सपोर्ट आहे? हो. म्हणजे पहिल्या फिल्म मध्ये नॅशनल अवॉर्ड मिळाले. हो, ते मी रिंकूला विचारणार होतो की ऍक्टिंगचा काही पूर्वानुभव नाही आणि अचानक नॅशनल अवॉर्ड मिळालं, त्याचं क्रेडिट कोणाचं आहे? नागराज दादा आणि आई वडील. पण तुला ऍक्टिंग म्हणजे काय हे असं शिकवलं? हो, मला काहीच माहित नव्हतं ना ऍक्टिंग म्हणजे काय, मी काहीच करत नव्हते, ह्यांनी सगळं करून घेतलं म्हणून तर मी केलंय. म्हणजे तो 1 वर्षाचा जो काही मध्यंतरी कालावधी गेला तो उपयोगी पडला. आणि हो. अच्छा, शेवटचा प्रश्न आहे माझा, वेळ संपत आलेली आहे. खरं तर प्रत्येकाचा जॉनर वेगळा असतो. नागराज मंजुळेचा जॉनर काय आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण असं कधी वाटलं नाही की चित्रपट हे माध्यम एंटरटेनमेंटचं फक्त माध्यम आहे असं कधी वाटतं का? आणि त्यासाठी कधीतरी काम करावं असं कधी वाटतं का? मी आता एंटरटेनमेंटच माध्यम समजतो. त्यातनं कोणताही कसलाही मला मेसेज न देता 3 तास पूर्ण करमणूक करायची. जगात एकही कला नाही की ज्यातून मेसेज जात नाही. जगात एकही गोष्ट नाही की ज्याच्यातून मेसेज जात नाही. मला तुम्ही एक गोष्ट दाखवा, रिकामी भिंत सुद्धा तुम्ही मेसेज देते तुम्हाला. एखादा माणूस खाली पान घालून बसलेला, त्याला मेसेज द्यायचा का नाही हा प्रश्न नसतो. इंटरप्रिट करणारे लोक इंटरप्रिट करतात तुम्हाला, आणि इंटरप्रिटेशनवरच आपला संवाद आहे. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की मला मेसेज नाही द्यायचा? तुम्हाला द्यायचा का नाही हा कधी कधी प्रश्नच उरत नाही. परत कला म्हटलं की मेसेज शिवाय होत नाही, कारण की संवाद आहे. संवादात काहीतरी इकडून तिकडे गेलं पाहिजे, तिकडून इकडे आलं पाहिजे. तर ही मला चुकीची कल्पना वाटते की मला मेसेज द्यायचा नाही, नुसतं मजा करायची, एंटरटेन करायचंय. पण एंटरटेन करताना काहीतरी चाललंय येण्यासारखा बाजार. तर तुम्ही दंगल जरी बघितली, दंगल सुरू आहे तुमच्या शहरात, तरी तुम्हाला मेसेज हवा येतात ना, तुम्हाला इंटरप्रिट करायचं की काय झालं काय नेमकं. तुम्ही थोड्या वेळा बोर व्हायला लागल, नुसतीच माणसं एकमेकाला मारतात, पण का मारतात? तर ही संकल्पना चुकीची की मेसेज द्यायचा आणि मेसेज नाही द्यायचा. आणि काय माहिती कशी रुजली. मी हे मेसेज तर सगळ्यात जातो हे पण मानतो, आणि मी हेही मानतो की कला ही एंटरटेनमेंटचं साधन आहे. फॅन्ड्री म्हणजे काय मी समाजकार्य करायला केलेली फिल्म नाहीये, मी फिल्मच केली. ती फिल्मच्या त्या फॉर्मला, त्या आकृतीबंधाला काय म्हणू त्याला लायक असणारी आणि ती त्या नियमांना ती अनुसरून ती केलेली गोष्ट आहे. आता फॅन्ड्रीपेक्षा सैराट जरा वेगळी आहे. मग तुम्हाला जर एंटरटेनमेंट म्हणजे फक्त मारधाडन नाही का, बॉम्बस्फोटन, बलात्कारण, कुत्ते कमीने असेल तर तसं मी करू शकणार नाही असं मला वाटतं. कधी करूही नाही, मी करणार अजिबात करू नये. सैराट हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाविषयी आपण खूप काही माहिती ऐकली. झी स्टुडिओ प्रस्तुत सैराट या पिक्चरबद्दल जी उत्सुकता आहे, ती उत्सुकता जर भागवायची असेल तर टॉकीजमध्ये जाऊन, थिएटरमध्ये जाऊन आपण हा पिक्चर बघूया. आणि आज नागरांनी सांगितले त्यानुसार चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपण या सगळ्यांशी संवाद साधूया. तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये हे सर्व मान्यवर आले, मन मोकळेपणानं बोलले, याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांना खूप काही शुभेच्छा देतो आणि पुढच्या सोमवारी आणखीन एका विषयावरील आणखीन एका चर्चेमध्ये आपण भेटणार आहोत. नमस्कार.
आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.